मी मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपुरातला माझा पहिला जाहीर कार्यक्रम हा खासदार सांस्कृतिक महोत्सवात होतोय याचा मला विशेष आनंद आहे। आणि डॉक्टर कुमार बिस्वास यांच्यासारख्या एका कवी, लेखक, विचारवंत अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाच्या या कार्यक्रमाला उपस्थित मला राहता येत आहे। आणि निश्चितपणे प्रभू श्रीरामांचं, त्यांच्या जीवनाचं महत्त्व आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला ते ज्या प्रकारे समजावून सांगतात, मला असं वाटतं की निश्चितपणे आपण सगळे त्यामुळे मंत्रमुग्ध होतो। आणि डॉक्टर कुमार बिस्वास एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी केवळ तत्व सांगितले नाहीत, तर आपल्या जीवनामध्ये ते तात्विकतेने नेहमी जगले आहेत। आणि म्हणूनच आज एक केवळ सिद्धहस्त कवी म्हणून नाही, तर आपल्या संपूर्ण सांस्कृतिक पुनरुत्थानाचे पुरोधा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। अशा प्रकारचे डॉक्टर कुमार बिस्वास यांचं देखील आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि अशाच प्रकारे खासदार सांस्कृतिक महोत्सवाची ही पर्वणी आपल्याला लाभतच राहावी अशा प्रकारची या ठिकाणी नितीनजींना प्रार्थना करतो। ही जी आपली समिती आहे, अनिलजी सोले अध्यक्ष आहेत, आणि ही जी संपूर्ण समिती आहे, ही समिती रात्रंदिवस याच्याकरता काम करते, याचं आयोजन करते। आणि म्हणूनच आपण पाहतो की इतक्या मोठ्या प्रमाणात 25-25 हजार लोक कार्यक्रमांना हजर असतात, पण अतिशय चांगल्या प्रकारे हे सगळे कार्यक्रम पार पडतात। मला असं वाटतं की आता हा सांस्कृतिक महोत्सव हा नागपूरकरांच्या जीवनाचा एक अंग झालेला आहे। आणि त्यामुळे या महोत्सव समितीला अतिशय मनापासून मी धन्यवाद देतो, नितीनजींचे आभार मानतो।